एक गावे आम्ही विठोबाचे नाव आणि कापे काम नाही आता मोडून या वाठा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा लावून मृदंग श्रुती टाळ घोष लावून मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा तुका म्हणे महा पातके पतित होते जीवन मुक्त हेळा मात्रे मोडून या वाठा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा पांडुरंगा करो प्रथा दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया गंगा करो प्रथम नमना दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया रंगा करो प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्त पायावरी मस्त पायावरी या वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशाक्षीभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रै समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत शिरोमणी महाराष्ट्राचं भूषण श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील नामपर प्रकरणातला सकल मानव जातीला आपला उद्धार करून घेण्याकरता अगदी सोपी साधना सांगणारा 4 चरणाचा आणि सर्वांच्या पाठातला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार। गेली सालाबादाप्रमाणे वर्षे 16वे 17वे म्हणजे 16 पूर्ण झाले, हे 17वे वर्षे मनातून भगवंताची साधना करावी। पैशाकरता कीर्तन कुणीही बी करेल बरं का, पण सेवा म्हणून कीर्तन करणारे थोडे कीर्तनकार मिळतील। हो, त्याच्यामध्ये तुमच्या गावाला फार मोठी विभूती प्राप्त झालेली आहे। आदरणीय ज्यांना आम्ही प्रेमानं नाना म्हणतो, तुम्ही बी सगळे नाना म्हणता, आपला पुरा परिसर त्यांना नाना म्हणतो। असं वैराग्याचं मूर्तिमंत ज्वलंत असणारं उदाहरण म्हणजे दत्ता नाना आंबेडकर। हो, आणि त्यांची संगती तुम्हाला सगळ्याला मिळाली। प्रतिवर्षाला तुमच्याकडे त्यांचं काल्याचं कीर्तन असतं आणि मला सुद्धा असं वाटतं की जिथं नानाचं कीर्तन ज्या पत्रिकेत आहे तिथं माझ्यासारख्या सर्वसामान्य पामाराचं बी नाव आलं, मी किती भाग्यवान आहे। विठाला असं तुम्ही सगळे असणारे माझ्या प्रेमामधले। आणि ज्या वेळेला मी सुरुवातीला कीर्तनाला येत होतो त्यावेळेला आता जो आपला हा असणारा छोटा वारकरी चाल म्हणला का एवढाच होता त्यावेळेस, आणि नेटकाच संस्थेत गेलेला त्यावेळेस बरं का सुरुवातीला। आता मी चेहऱ्यावर ओळखीला की आपला त्याच वेळेचा हा वारकरी आपला जुना, आणि आला की माझ्या बगलालाच बसायचा, असा सुंदर असणार। कसं आहे की अंतकरणामधलं प्रेम या संप्रदायावर ज्यांच्या मनामध्ये ठसलेलं असतं का त्यांना शिकवायची सांगायची गरज नसती। तसं या तुमच्या गावाला आपल्याच बाजूच्या गावचे नागजरवाडीची ही सगळी मंडळी तुम्हाला लाभलेली आहे आणि दरवर्षी तुमचं आणि त्यांचं अगदी प्रेमाचं नातं, कारण त्यांच्या कार्यक्रमाला तुम्ही आणि तुमच्या कार्यक्रमाला ती, म्हणजे तुम्ही नागजरवाडीवाले आणि गोपाळवाडीवाले हो असं दुजं कधी तुम्ही धरलेलं नाही, तुम्ही एकच आहात सगळे। म्हणून हो तुमच्या गावातल्या सप्ताहाचं वैभव वाढवणं हो त्यांना वाटतं की आपण वाढवलं पाहिजे, आणि त्यांच्या गावातलं वैभव वाढवण्याकरता तुम्हाला वाटतं की आपण त्यांचं वैभव वाढवलं पाहिजे। आता त्यांच्याकडं महिन्याला कार्यक्रम होतो आणि मला वाटतं तिथल्याही महिन्याच्या कार्यक्रमामध्ये माझ्या 2 सेवा झाल्या। आपले गुलाब महाराज गिरी त्यांच्या मंदिरावर फार मोठं असणार त्या ठिकाणी एक ती बी फार मोठी विभूती होऊन गेली। मी नुसतं ऐकून होतो, पण ज्यावेळेला कीर्तनाकरता आलो आणि मला वाटतं पहिली सेवा मला नानाच्याच माध्यमातून आली। नानाची सेवा होती, पण नानाला काहीतरी अडचण आली आणि नानाले मला फोन केला, म्हणले हिरे महाराज कुठे आहेत?
म्हणलं नाना घरीच आहे. आज कुठं जायचं म्हणलं कुठंच नाही. म्हणले तुम्ही नागझरवाडीला जावा. हो, ती पहिली सेवा माझी नानाच्या माध्यमातून गुलाबगिरी महाराजांच्या दरबारामध्ये ती सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. त्याच्यानंतर तुमच्या गावचे मला वाटतं पोलीस डिपार्टमेंटला कांबळे साहेब आणि त्या कांबळे साहेबाचा माझा परिचय घालून दिला माझे एक मित्र अंबाजोगाईचे. आणि आम्ही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ऑनलाईन बरेच कार्यक्रम केले. त्याच्यामुळे त्यांचा माझा परिचय झाला आणि त्यांनी माझा आणि कांबळे महाराजांचा परिचय करून दिला. तसं म्हणण्यापेक्षा म्हणजे कांबळे महाराजसुद्धा आमच्याबरोबर त्या ऑनलाईन त्या गीतापाठामध्ये होते. त्याच्यामुळे त्यांचा आमचा परिचय असता आणि त्यांनी मला वाटतं त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रम तो ठेवलेला होता. त्या माध्यमातून 1-2 वेळेस आमचे प्रकाश महाराज साळुंखे बी आज इथं आलेले आहेत. तसं हे दोन्ही गावं बरं का, दोन्ही गावाच्या पाठीमागं काय नाव आहे वाडी बरं का. पण म्हणायला नुसती वाडी आहे हो, पण वैभवानं वाडी नाही. वैभवानं एखाद्या शहराच्या तोंडात मारील असा परमार्थ जोमानं करणारे दोन्ही गावं आहेत. विढाला आजच्या या सेवेकरता आपली सगळी गुणवान मंडळी. आता आबा बरं का, आबाबद्दल काय सांगावं मी. हो, मृदंग वाजवायला कोणी नाही, आबा बसलेच मृदंग वाजवायला. कोणी तबला वाजवा म्हणलं, आबाने घेतलाच तबला. आता मी खरं सांगू तुम्हाला, मी सुद्धा एक मृदंग वादकच आहे बरं का, मी सुद्धा एक मृदंग वादकच आहे. पण मृदंग वाजवणाऱ्याला तबला जमत नाही, तबला वाजवणारा मृदंग जमत नाही. असं आणि असं हा हो, उभं आणि आडवं बरं का. आता उभं आडवं मला जुळविता येते कारण मी उभेमध्ये बी असतो ना आडव्यामध्ये. मी दोन्ही जुळवितो पण मला हे आडवं उभं जमत नाही. मला फक्त आडवंच जमतंय, उभं जमत नाही. तसं आबा दोन्ही जमवितात, आडवं बी जमवितात, उभं बी जमवितात आणि ते नुसतं दोन्ही जमवित नाहीत. आता चाल बी सुंदर असणारे असतं. किती सुंदर गायले त्यांनी, म्हणजे सगळ्यामध्ये असणारं परिपक्व ज्ञान आबाकडे. आणि विशेष म्हणजे त्यांचा एक गुण आहे बरं का. आमच्या दोघांच्या चर्चेमधून त्यांनी मला सांगितलं की महाराज मी कुठं शिकायला गेलो नाही. म्हणजे हे बघा ना, उपजात ज्ञानी ही काय ताकद आहे ही. कोणाला ही शक्ती मिळत नाही. ही पूर्वजन्माचं संचित कर्म असतं बरं का. त्या संचित कर्मामुळं हे साध्य होत असतं, कोणालाही मिळत नाही. तसं आबाला पूर्वजन्मीचं संचित कर्म आबाचं चांगलं आहे. आबा गायन सुंदर करतात, मृदंग सुंदर वाजवतात, तबलाही सुंदर वाजवतात हो. आणि ज्यांची रात्री आपण सेवा इथं ऐकली असे माझे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण विजयजी महाराज पोपळे महाराज, सुंदर असणारं कीर्तन त्यांचं रात्री झालं. सुंदर कीर्तन करतात, आवाजाची धार सुंदर आहे, बोलण्याची असणारी शैली सुंदर आहे, शब्द रचना अगदी व्यवस्थित असणारी आहे, बोर माणसाला होत नाही. आणि अभंगाच्या बाजूला कधी निघायचं नाही. कारण मला एक वेळेस योग आलता कीर्तन ऐकण्याचा. सुंदर कीर्तन करतात. मला फक्त एक वाटतं बरं का की जो कीर्तनकार महाराज आहे दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळी घेऊन उभा राहत नाही. आपल्यापेक्षा मोठ्या महाराजाच्या राहतील, आपल्या बराबरीच्या किंवा आपल्यापेक्षा छोट्या कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळी घेऊन उभा राहत नाहीत. पण पोपळे महाराजांचं मन किती मोठं आहे. कारण कसं असतं बरं का, जिथं ज्ञान परिपक्व असतं तिथं अभिमान अहंकार हा नसतो. कारण अभिमानावर त्यांनी त्या ठिकाणी काय केली असती हो, विजयी श्री प्राप्त केलेली असती. म्हणून अभिमान कधी संपलेला असतो. म्हणून तिथं हो, छोटा आणि मोठा हा भेद संपलेला असतो. आणि ती आमच्या पोपळे महाराजांकडे आहे. आमचे हे हार्मोनियम वादक आपल्याच गावचे ना, आपल्याच गावचे हार्मोनियम वादक, मृदंग वादक आपल्याच गावचे. म्हणजे तुम्ही तुमच्या गावातली चांगली टीम तयार केली नवीन. हां, आणि उद्या महाराजांचं पण कीर्तन आहे आणि करंजकर महाराजांचं बी मला वाटतं आहे. हां हां, कारण पत्रिकेत बघितलं ना, मग आता तुम्ही करंजकर पुकारले, माझ्या लक्षात आलं हेच करंजकर असावेत. त्यांचे बंधू त्यांचे बंधुराज आहेत का? बरं बरं बरं. कारण आता इथं करंजकर आहेत बरोबर आहे का, पण आमच्याकडे करंजकर म्हणले की जरा आम्हाला थोडं वेगळंच वाटतंय. आमच्याकडचे करंजकर 5 मीटरच्या पुढचेच सगळे.
3 मीटरमध्ये बसत नाही 5-5 मीटरवाले सगळे असले करंज कर हो पण तुम्ही बी तसलं बनलं पाहिजे विढाला आणि आता इथं आल्यानंतर आमचा परिचय नाही पण माझ्या मित्राचे युवाई असे आदरणीय आपले थोरवे गुरुजी बरं का सगळी गावातली टाळकरी मंडळी बाहेरगावून आलेली टाळकरी मंडळी आता सगळ्याचे नावं घेणे शक्य नाही आपले विनेकरी बाबा आणि प्रामुख्यानं आपले शूटिंगवाले आणि आपले हे सिस्टीमवाले ही सगळी मंडळी गुणवान मंडळी आहे सगळे सुंदर असणारे या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाकडं आता सिस्टीमचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे वस्तू चांगली आहे पण ऑपरेटिंग जमत नाही काय उपयोग त्याचा वस्तू चांगली आहे ऑपरेटिंग बी सुंदर आहे त्याच्यामुळं ही घशाला ताण देत नाही जुन्या काळात असं नव्हतं आता आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला थोडंही असणारं त्या ठिकाणी आमच्या बिंबीला ताण द्यायची गरज नाही जुन्या काळामध्ये हो अहो काय तो वैभवशाली परमार्थ होता त्या काळातला आता सुद्धा बघा तुम्ही पंढरपूरच्या वाळवंटामध्ये गेल्यानंतर वास्कराच्या फडावर चला हां खरं पाठांतर बरं का आणि खरा परमार्थ त्यांच्याकडून शिकावा नुसतं हो होट हल्ल्याबरोबर अभंगाचं प्रमाण ते बरोबर ओळखीत येतं आम्हाला तीनदा काम तरी आमचे ती प्रमाण लक्षात येत नाही का आमचं पाठांतरच नाही हो कारण त्यांचं पाठांतर आहे होटाच्या हालचालीवर अभंगाचं प्रमाण कोणतं आहे ते ओळखतात त्याला खरा परमार्थ म्हणतात विठाला एकदा सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो आणि मी माझ्या शिवेकडं वळतोस विठाला एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेका पे काम नाही आता आहे बरं का मोडून या वाठा सूक्ष्म दुस्तर बरं का सूक्ष्म दुस्तर असं नाही बरं का आपण चाल लावताना तसं म्हणतो मला असं वाटतं कमी गायचं पण महाराजांच्या त्या शब्दाला आपण बदल करायचा नाही महाराजांचे जे शब्द आहेत ना ते शब्द सूक्ष्म दुस्तर हो आता हा शब्द जितका उच्चाराला अवघड आहे का तितकाच त्याचा अर्थ सुद्धा अवघड आहे विठाला आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे या दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली दुसरा दिवस असल्यामुळं मी नाम परप्रकरणामधला अभंग निवडलेला आहे नामाची ताकद काय आहे साधू संतांनी आमच्याकरता एवढा परमार्थ सोपा केला की या कलियुगामधला असणारा परमार्थ सर्वसामान्य जीवाला अंगुठा छाप जरी असला ना तर त्याला सुद्धा सहजगतीने तो प्राप्त करून घेता यावा आणि आपला उद्धार करून घेण्याची त्याला सुद्धा शक्ती प्राप्त व्हावी अशी असणारी किमया साधू संतांनी आमच्याकरता करून ठेवली किती सोपा केला मला सांगा नाम साधना करण्याकरता असा कुठला अट्टहास करावा लागतो बरं अट्टहास करायची गरज नाही नाम घेण्याकरता असं कुठलं या ठिकाणी सवळं पाळायची गरज आहे कुठलं सवळंही पाळायची गरज नाही नाम साधनेकरता कुठल्याही असणाऱ्या मंदिरामध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा का फक्त आम्ही ज्या भगवंताचं नाम घेतो का त्याची फक्त आम्हाला ओळख असावी ज्याचं नाम घेतो त्याची ओळख असल्याशिवाय त्या नामामधलं असणारं सामर्थ्यच कळत नाही ज्याचं नाम घेतो ना तो आम्हाला कळाला पाहिजे तो कळाल्याशिवाय त्या नामातलं मर्म काय आहे त्या नामाचं वर्म काय आहे हे आम्हाला कळत नाही म्हणून पहिल्यांदा त्याची ओळख झाली पाहिजे हो मग नाम कुणाचं घेतलं पाहिजे हां जो विश्वाचा मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग या पांडुरंगाचं नाव आमच्या सतत मुखात असलं पाहिजे हो
हो, दुसरं नाव अखिल कोट ब्रह्मांड नायक. त्रेतायुगामध्ये जे मानवाचा देह धारण केला त्या प्रभू रामचंद्राचं नाम घेतलं पाहिजे, त्या देवाचं नाम घेतलं पाहिजे. हो, त्या देवाचं का नाम घेतलं पाहिजे? हो, सर्वसामान्य मानवाच्या कुळामध्ये मानवाच्या शरीराला प्राप्त झालेला हा भगवान परमात्मा, हो, त्यांना त्यांच्या नामातलं मर्म कळलं नाही. हो, पण त्यांच्या नामामध्ये काय ताकद आहे तो भगवान शिवप्रभूला कळाली, भगवान शिवाला ती ताकद कळाली. म्हणून ज्यावेळेला देव आणि दानवाने मिळून समुद्राचं मंथन केलं, मेरू पर्वताची रवी केली, वासुकी नावाचा साप त्याचा दोर बनवला, एका बाजूला देव आणि एका बाजूला दानव, त्यांनी त्या समुद्राचं मंथन केलं. त्या मंथनामधून 14 रत्न असणारे बाहेर आले. त्या 14 रत्नापैकी हो एक रत्न त्याचं नाव आहे हलाहल नावाचं विष. आणि त्या हलाहल नावाचं विष हे कुणी घेतलं पाहिजे? आता कोण घेणार? हो, मग म्हणले हाय, म्हणले आपल्याकडे एक म्हणले भोळं, त्याला देऊन टाकू म्हणले, त्याला काही कळत नाही म्हणले. हो, ती भोळं आहे, त्याला देऊन टाकू. म्हणून त्याला देऊन टाकलं. पण ते भोळं होतं का? खरं सांगा इमानदारीनं, भोळं होतं का? हो, पण त्याला भोळं का म्हणले? हो, सब देवों का बाबा, हो, ओ भोला सांब है. कोण आहे? ओ भोला सांब है. त्याला भोळा का म्हणतात? तर आपल्या भक्तावर डोळे झाकून प्रेम करतो, त्याचं नाव भोळा. विठ्ठला विठ्ठला हा भोळा आहे. किती भोळा? माणसानं किती भोळा असावा? बरं, जर मला सांगा, जर खरोखरच तो जर भोळा असेल तर भोळ्या माणसाला आपण साधा ग्रामपंचायतचा सरपंच सुद्धा करत नाहीत ना. हो, एखादा भोळा आहे, आडमुठ आहे, येड आहे, त्याला काही लिहिता येत नाही, वाचता येत नाही, हो, अंगुठा छाप आहे. हो, असे काही माणसं आम्हाला बघायला भेटतात बरं का. कुठं बाहेर गावाला गेल्यानंतर बरेच माणसं बघायला भेटतात. माणसानं किती भोळा असावा? इतकं बी भोळं नसावा. त्याला साधं हो जनावराशिवाय दुसरं काहीच काम करता येत नाही. फक्त त्याला गुरं राखणे एवढंच काम, शेण काढणे, गुरं राखणे, त्याला धारासुद्धा काढता येत नाही. इतकं भोळं, इतकं भोळं, इतकं भोळं असतं का? मग त्याला भोळं म्हणतात. आणि तसल्या माणसाला आपण ग्रामपंचायतचा सरपंच करू का? नाही. का? अरे गावगाडा हाकाचा, ज्याला घर चालवता येत नाही, हो, त्याला ग्रामपंचायतचा गावगाड्याचा कारभार त्याच्या हातात आपण देऊ शकत नाही, ज्याला घर चालवायचं कळत नाही. मग अशा पद्धतीचा जर भोळा जर भगवान शिव असेल तर त्याला जगद्गुरु तुकोबरा आहे. काय उपाधी देतात? तुम्ही विश्वनाथ दिनरंग में अनाथ. हो, मी अनाथ आहे, दीन आहे, रंक आहे, पण तुम्ही कोण आहात? विश्वाचे मालक आहे. विश्वनाथ ह्याचा अर्थ कळाला ना आपल्याला? नाथ आपण कुणाला म्हणतो? जो सगळ्याचा मालक आहे त्याला नाथ असं म्हटलेलं आहे. नाथ ही उपाधी त्याला दिली जाते, म्हणून हा विश्वाचा नाथ, विश्वाचा मालक आहे. हो, आणि त्याला आम्ही भोळा म्हणतो. हो, तर तो भोळा हो असा भोळा नाही. आम्ही ठरवतो, आम्ही समजतो तसा तो भोळा नाही. मग तो कसा भोळा आहे? आपल्यावर भक्ती करणाऱ्या भक्ताला, जो भक्ती आपली करतो का त्या भक्ताला हो तो काय मागतो आणि काय मागितल्यानंतर आपण काय दिलं पाहिजे हे बी ज्याला कळत नाही त्याला भोळा म्हणतात. हो, रावणानं भक्ती केली, त्याची रावणाशी भक्ती केली, पण रावणासारखी भक्ती कुणीच करत नाही. बरं, आम्ही रावणाला मूर्खात काढतो, पण रावणानं खरी भक्ती केली. रावणाची भक्ती काय होती? रावणाने एक संकल्प केला. रावण आपल्या असणाऱ्या गॅलरीमध्ये फिरत होता आणि गॅलरीमध्ये फिरत असताना रावणाची आई कैकशी, तिचं नाव बरं का, बरोबर आहे का? कैकशीच ना? हां, कैकशी. ती समुद्राच्या काठावर वाळूचं शिवलिंग करून ती काय करत होती? पूजा करत होती. आणि ती रावणानं बघितलं. रावणाच्या लक्षात आलं, अरे माझी आई वाळूच्या लिंगाची पूजा करते, मी तिन्ही लोकाचा सम्राट आहे, 14 चौकडीचा राज्य माझं आहे, माझ्या सिंहासनाला 9 ग्रहाच्या पायऱ्या आहेत, 33 कोटी देव माझ्या बंदिवासामध्ये आहेत, एवढा असणारा मी
ऐश्वर्य संपन्न व रावणाचं ऐश्वर्य कच्चं होतं का? रावणाचं ऐश्वर्य हो सगळं अभंग सांगत नाही, फक्त 7 कोटी शुद्ध कांचनाची हो ज्याचे घरं होते का तो रावण होता. किती घरं होते? 7 कोटी घरं शुद्ध सोन्याचे होते. हो आता मला सांगा 7 कोटी घरं शुद्ध सोन्याचे म्हणजे बिस्किट सोनं बरं का, बिस्किट सोनं. शुद्ध सोनं म्हणजे शुद्ध कांचन म्हणजे बिस्किट सोनं. हो बिस्किट सोन्याचं. आता सोन्याचं काय भाव आहे? गेला की 2 पर्यंत. 2 लाख रुपये तोळा. हो त्याचे 7 कोटी घरं सोन्याचे होते. किती श्रीमंत आहे. उगा आमच्या बोटामध्ये 10 तोळ्याचं किंवा गळ्यामध्ये 5 तोळ्याचं हो 5 ग्रॅमचं असू दे की नुसतं तरी ती त्याला बसू देत नाही, सारखं बोट पुढीच करता येते. हां आणि त्याचे 7 कोटी घरं होते सोन्याची. हो एवढा ऐश्वर्य संपन्न रावण असणारा आणि त्या रावणाला वाटलं की माझ्या आईनं वाळूच्या लिंगाची पूजा करावी. उतरला खाली, आईकडे गेला, म्हणला आई आजपासून वाळूच्या लिंगाची पूजा करायची नाही, तुझ्या करता कैलासामध्ये जाऊन भगवान शिवाचा आत्मलिंगच घेऊन येतो. आणि तो आत्मलिंग आणण्याकरता गेला आणि कैलास पर्वतच डोक्यावर घेतला आणि तांडव नृत्य केलं. तांडव नृत्य केलं. तो बाबा त्याच्यावर प्रसन्न झाला, त्याच्या भक्तीला, आणि सांगितलं रावणा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, माग तुला काय मागायचं आहे. म्हणजे देवा तुमचं आत्मलिंग द्या, मला आता इकडे जास्त अडकायचं नाही बरं का, मला इकडे जास्त अडकायचं नाही. उगाच सांगायचं आहे तुम्हाला, मला फक्त आम्ही कुणाची भक्ती करावी मला ही सांगायचं आहे बरं का. हे 2 देव. बरं ही तरी विषय का निघाला की जो भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग आहे त्याच्या आधीचा जो अवतार होता तो प्रभू रामचंद्राचा होता. आणि प्रभू रामचंद्राचा अवतार मानवाच्या कुळामध्ये एका मानवाच्या पोटी एका मानवाचा देह असणारा धारण करून झाला. आणि त्या मानवी देहामध्ये हो ज्यावेळेस अवतीर्ण झालेल्या प्रभू रामचंद्राच्या त्या नामाचा जप रात्रंदिवस कुणी केला? भगवान शिवप्रभूनं केला. भगवान शिवप्रभूनं का केला? हाल नावाचं विष पचवण्याचं सामर्थ्य त्या नामामुळं भगवान शिवप्रभूला प्राप्त झालंय. विठाला इतकं सोपीतली सोपी साधनं असणारी हो काय केलं भगवान शिवानं? हो त्याच्याकरता हो कुठली काही साधना बरोबर घेतली का? हार्मोनियम घेतलं का? मृदंग घेतला का? अहो काहीच घेतलं नाही. हो बरं कुठलं सवळं केलं का? काही नाही. कुठल्या रागरागीने? अजिबात नाही, काहीच नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी न करता फक्त एकच गोष्ट त्यांच्या अंतःकरणामध्ये होती आणि त्या गोष्टीचं नाव होतं प्रेम. त्या गोष्टीचं नाव होतं प्रेम. आणि त्या प्रेमानं त्या बाबाचं घेतलेलं जे नाम होतं ना आणि त्या नामानं हलाहल नावाच्या विषाला संपवलं. हलाहल नावाच्या विषयाला संपवलं. मग आणि प्रभू रामचंद्राचा इतिहास आपल्याला सगळ्याला माहिती, कारण इथं ब्रह्मपत्र चालू आहे वाटतं, बरोबर आहे ना? इथं ब्रह्मपत्र चालू आहे. आणि प्रभू रामचंद्राचं हो काय असणारं वैभव होतं, रामरायाची काय भक्ती होती, रामरायाचं काय चरित्र होतं आपल्याला सगळ्याला माहिती. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस सीता आईसाहेबाचा शोध करत चालले का त्यावेळेला प्रत्येक जागोजागी असणाऱ्या त्याने लिंगाची स्थापना केली. कारण प्रभू रामचंद्र लिंगाची पूजा केल्याशिवाय पाणीसुद्धा ग्रहण करत नव्हते, फलहारसुद्धा करत नव्हते. हा इतिहास आपल्याला सगळ्याला माहिती, मी सांगायची गरज नाही. म्हणजे रामरायाला असं वाटलं नाही की तो बाबा माझ्या असणाऱ्या नामावर त्यानं हलाहल नावाचं विष पचवलं हां आणि तो माझा भक्त आहे आणि माझ्या भक्ताची मी पूजा करू का? असं वाटलं का रामाला? अजिबात नाही. प्रभू रामचंद्राने भगवान शिवाला आपलं इष्ट दैवत मानावा आणि शिवप्रभूनं प्रभू रामचंद्राला आपलं इष्ट दैवत मानावा. ही दोघांमधली असणारी हो मोठीपणा किंवा या दोघातली असणारी हो अंतःकरणामधली एकमेकाबद्दलची प्रेम आणि स्नेह भावना, हे दोघ एकमेकाला कमी समजत नव्हते. हो भगवान शिवानं रामाला आपला ईश्वर मानावा आणि भगवान शिवानं प्रभू रामचंद्राला आपला ईश्वर मानावा. दोघांनी एकमेकाला ईश्वर मानलं ना
पण थोडा विचार करूया आपण, थोडा कोणचा, की दोघांनी एकमेकाला ईश्वर मानलं. रामानं भजन भगवान शिवाचं केलं आणि शिवानं भजन रामाचं केलं, बरोबर आहे का? पण यात दोघाचा जर विचार केला का, तर दोघाचा जर विचार करते, एक एकाच्या हृदये गोडे साखरेच्या ठाई. आता नुसतं म्हणायचं आपण बरं का, हो आपण तिथपर्यंत जायचंच नाही, आपण फक्त म्हणायचं आहे नुसतं. हो, एक एकाच्या हृदय म्हणजे काय? हां, कारण भगवान शिव आणि पंढरीश पांडुरंग हे वेगळे नाहीत मुळात. हो बरं, वारीची परंपरा कुणी चालू केली? हो, पहिले वारकरी भगवान शिव प्रभूच, त्यांनीच वारीची परंपरा चालू केली. मग त्यांनी असं म्हणले का, हां अरे मी म्हणजे अमका तमका आहे का, आणि मी ह्या पांडुरंगाची मी वारी करावी? नाही, पांडुरंगाची वारी न चुकता भगवान शिवानं केली. आणि भगवान शिवाने कुठलीच वारी बुडवली नाही, म्हणून पांडुरंगानं भगवान शिवाला पाहिल्याबरोबर म्हणले, बाबा ह्या बी वारीला आलात, ह्या बी वारीला तुम्ही आलात, आणि ह्या बी वारीला आलात म्हणलं ना, उचलन डोक्यावर घेतलं. अजून बी त्यांच्या डोक्यावर कोण आहे? भगवान शिवप्रभू आहेत बरं का. आणि ते वारीला एकटे गेलते का? एकटे नाही, सहकुटुंब गेलते. आणि वारी सहकुटुंब करावी बरं का, सहकुटुंब करावी, ही जुनाट परंपरा आहे. ज्यावेळेस भगवान शिव वारीला निघाले आणि वारीला जाताना ही प्रत्येक महिना वारी त्यांनी न चुकता करावी. आणि मग पार्वती आईसाहेबाला वाटलं की मालकच एकटे जाते तू वारीला, हां आपल्याला साधं चल सुद्धा म्हणत नाहीत, आपण सुद्धा गेलं पाहिजे का हो? म्हणले मालक तुम्ही एकटेच चालले वारीला, मला बी यायचं आहे म्हणले, तुम्हाला असं वाटत नाही का आम्हाला बी घडावी? म्हणले पार्वती माझा कुठे इन्कार आहे, म्हणले यायचं तर चला तुम्ही पण, चला माझ्याबरोबर तुम्ही पण. हो, आणि ती बी निघाली वारीला. हो, आता आपले पप्पा मम्मी चालले तर हे कोणाला कळालं? गणेशाला कळालं. गणेश म्हणले मला बी यायचं आहे. हो, आणि मग भगवान शिवाने सांगितलं, आता पार्वती बरं आहे का म्हणले, आता आता त्या पंढरपुरामध्ये म्हणले तोबा गर्दी असते, हां आणि एवढ्या मोठ्या पोटाचं म्हणले तिथपर्यंत न्यायचं सोपं आहे? हे काय बारक आहे का म्हणले ही, हां आणि ह्याला कसं न्यायचं? अहो म्हणले म्हणतंय लिकृत येऊ द्या की, म्हणतंय ना येऊ द्या की. हो घ्या की आपली गाडी, आपली गाडी घ्या की. हो, 4 चाकी कोणची? नंदी बैल. हो, आणि बसले नंदी बैलावर निघाले. हो, दर मुकाम दर कोस करीत गेले पंढरपूरला. चंद्रभागेचं स्नान केलं. हो, आणि लागले बारीला. बारीला लागल्याबरोबर ती गर्दी बघितली, गर्दी बघितली की पार्वती आईसाहेबांनी सांगितलं, मालक तुम्ही आणि तुमची वारी असल्या गर्दीत आपली ताकद नाही बाबा म्हणले. हो, मी इथंच थांबते. पार्वती तळेवर थांबली. आताही पार्वती आईसाहेब कुठं आहे? तळेवर आहे. आता बी त्यांचं मंदिर तिथंच आहे. पार्वती आईसाहेब म्हणल्या, मालक तुम्ही दर्शन घेऊन या, तोपर्यंत मी इथं थांबते, गर्दीत मी काही घुसत नाही. आताचं पंढरपूर नाही, तवाचं पंढरपूर लय छोट्या छोट्या गल्ल्या होत्या पंढरपूरच्या त्या काळात. हो, आणि मग हो पार्वती आईसाहेब थांबल्या. आणि मग हे तिघं निघाले. कोण? गणेशजी, भगवान शिव आणि नंदी निघाले. मग वारकरींनी पताका केल्या उलट्या. ए अरे कळतं का, हा माणसं मारतो का, हा एवढ्या गर्दीमध्ये बैल घुसवले? हा म्हणले थांबा नंदी बाबा, तुम्ही आता इथंच थांबा. आता वारकरी बिघडले, पताका उलट्या केल्या म्हणले, आपलं काही खरं नाही. कुणाचं? वारकऱ्याच्या ताकदीपुढे बाबाचं काही चाललं नाही. हे ताकद वारकऱ्याची. हो, म्हणजे आता आपलं काही चलत नाही, तुम्ही इथं थांबा. कुठं? नरहरी सोनराच्या मठाच्या समोर मारुतीचं मंदिर आहे. आणि त्या मारुतीच्या मंदिरासमोर आता बी नंदीला सांगितलं तुम्ही इथं थांबा, मी येतो दर्शन घेऊन. हो, आणि मग ती हो मोठ्या पोटाचं घेतलं ना खांद्यावर आणि गेले बारीला लागून गेले. हो, त्या बारीबारीनं आतमध्ये गेले, रावळामध्ये गेले. घामाघूम झाले. किती काय बारकं होतं तेवढं मोठं खांद्यावर घेऊन गेले आणि घामाघूम झाले. धापा टाकायला आले. कोण? विश्वाचा मालक भगवान शिवप्रभू धापा टाकायला आले. आणि त्याने सांगितलं, गणेशा बेटा थकलो मी बाळा, थकलो, आता तू इथं बस. कुठं? हो, मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करतो. मुख्य गाभाऱ्यात हो तिथं उजव्या हाताला देवळीमध्ये गणेश. त्याला म्हणले तू इथं बस, आता मी येतो दर्शन घेऊन. म्हणून त्यांना तिथं बसवलं आणि हे मध्ये गेले. आणि हे मध्ये गेल्याबरोबर हो पांडुरंगांना बघितलं, बाबा ही बी वारी तुम्ही चुकली नाही. आणि उचलन डोक्यावर घेतलं. कोण? पार्वती तळेवर.
नंदी मारुतीच्या पुढी, गणपती दिवळीत आणि बाबा डोक्यावर, कोणाच्या? पांडुरंगाच्या. हे चौघं 4 ठिकाणी बसले. अजून बी आपल्याला गेल्यानंतर पाहायला मिळते. तर मी माझ्या मनचं बोलत नाही. विढाला हे मुद्दा तुमच्या समोर मी का ठेवला की कारण आम्हाला वाटतं हे मला का वाटलं बरं का, मी का सांगावं मला वाटलं की ज्यांनी काल कीर्तन केलं त्याने आज माझ्या कीर्तनात टाळी घेऊन उभा राहावा. हो, नम्र झाला सर्वभूती, भासे शिवाची विभूती. का? जिथं नम्रता आहे हो तिथं देवत्व असतं, जिथं नम्रता आहे तिथं संतत्व असतं, जिथं नम्रता आहे तिथं ज्ञान असतं. हो, म्हणून माणसानं नम्र असलं पाहिजे. जिथं नम्रता असते ना तिथंच ज्ञान राहतं, तिथंच ज्ञान नांदत असतं. हो, ज्ञानाला जर आपल्यामध्ये स्थिर करायचं असेल तर हे षडविकार संपवले पाहिजे, या पंचविषयाचा नाश केला पाहिजे. त्यावेळेला त्या ज्ञानाला मुक्त राहण्याकरता आपल्या हृदयाचं स्थान प्राप्त होत असतं. म्हणून आपण परमार्थामध्ये येत असताना या 6 विकाराचा आणि पंचविषयाचा जर नाश करायचा असेल तर त्याच्याकरता सोपी साधना कोणती? अभंगाचं एक गाव आम्ही विठोबाचे नाम, हो 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 एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे कामनाया, आणि कापे कामनाया, आणि कापे कामनाया, मोडून या वाटा क्षम तुकार, हो मोडून या वाटा क्षम तुकार. आणि कापे कामनाया, आणि कापे कामनाया, आणि कापे कामनाया, मोडून या वाटा क्षम तुकार, हो मोडून या वाटा क्षम तुकार. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम, आणि कापे काम नाही. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम, आणि कापे काम नाही. एक गावी आम्ही विठोबाचे नाम, अनेका पैकाम नाही. आता दुसरेचं काम नाही, तर कोणाचं काम आहे? हो, आम्ही फक्त एका भगवान परमात्मा त्या पांडुरंगाचंच आम्ही काय करू? नाम घेऊया. एक धरीला चित्ती आम्ही रुकुमाईचा पथी. हो, कारण एकाचीच भक्ती करावी. अनेकाची भक्ती केल्यानंतर आपल्याला ती फलश्रुती प्राप्त होत नाही. पण आमचा देव वार बदलला की आमचा देव बदलला ना. हो, वारागणीस आमचा देव आहे. हो, मग त्या देवाला बी असं वाटतंय हो जाऊ द्या, ती त्याचं काम करील. त्याला वाटतं नाही ती त्याचं काम करील. कुठलाच देव काम करत नाही. एका गावात 4-5 पाहुणे त्या माणसाचे असावे बरं का. हो, मग त्या पाहुण्याला वाटतंय काय आपले त्या गावात भरपूर गोपाळवाडीमध्ये हो 10-5 पाहुणे आहेत आपले, काय कोणाच्या तरी घरी. हो, मग ह्या पाहुण्याला वाटतं त्याचे जेवलं असेल, त्याला वाटतं त्याचे जेवलं असेल, त्याला वाटतं त्याचे जेवलं असेल, आणि हे उपाशी. मग मी काय म्हणतो, पाहुणे किती जरी असले तरी एकाच्याच घरी थांबावा. हो, आपली नेलेली आपली हाडपी एकाच्या घरी एकदा टिकली की तिथून निघतानाच उचलायची. तोवर त्या हाडपीला हात लावायचा नाही. हो, दुसरे न बोलू तिथं जायचं ना माघारी. तर त्याचं त्या सप्ताहामध्ये
नाहीतर काय होतंय, आज त्यांच्यात होतं आज इकडं, म्हणून तसं नाही. आता आम्ही काय करतो, आम्ही प्रत्येक दिवसाला आमचा देव बदलतो आम्ही. हां, सोमवार आलं की निघाले हर हर महादेव, हो. मंगळवार आला की हां कोणाकडे आई राजा उदय उदय, बुधवार आला की हो हो पांडुरंगाच्या दरबारामध्ये, आणि गुरुवार आला की दत्त महाराज, आणि शुक्रवार आला की संतोषी माता, आणि शनिवार आला की शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, आणि रविवार आला की येळकोट येळकोट हा चला. हा मग ते सगळेच म्हणजे जाऊ द्यात, हो कुणीतरी करील ना, ते कुणीच करीत नाही. हो म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हो कुठल्याही हेंद्र्या देवाच्या पाठीमागं पळू नका. हो, आणि ते हेंद्र्या देवाचा जर विचार केला ना तर तुमचं कल्याण कधीच होणार नाही. शेंदरी हेंद्री देवती कोण पूजिते भूते खेते, आपुल्या पोटा जिरडते मागते शिते अवधान. हो, कारण त्या देवता आपल्या पोटाला जर रडत असतील तर आपल्यावरती काय कृपा करणार आहेत. हां, कारण तीच आपल्याला मागतात. आणि बऱ्याच ठिकाणी असं ऐकाय बरं का, आता तुमच्यात आहे का नाही मला माहीत नाही, पण आमच्या गावात बरंच चलते असलं. ती सूप हलवायचं, पैसा चिटकवायचा, हो हितलंय का तिथलंय का, हो मग काय पाहिजे, मग ती तळेव मळेव साळीचा भात, हां बरंच काय काय मागते ती. हो मला सांगा, आता असं मागणाऱ्या देवता जर समजा आम्ही हो त्याच्या मागं पळून आमचं कल्याण त्याच्याकडून होईल अशी अपेक्षा मनामध्ये ठेवून जर आम्ही त्याची भक्ती केली तर ते आमच्यावर तो कृपा करील का? करणार नाही. आणि आमच्या संस्कृतीमध्ये 33 कोटी देवता सांगितल्या. आमची संस्कृती काय सांगते, 33 कोटी देवता आहेत. पण ह्या 33 कोटी देवता कुठल्या आल्या, तर 33 कोटी जी देव आहेत ना, ह्या सगळ्या देवांनी देवत्व प्राप्त करून घेतलं. आपल्या भक्तीमधून भक्ती केली, या एका देवाची भक्ती केली जो विश्वाचा मालक आहे ना, अखिलकोट ब्रह्मांड नायक, हो त्याची भक्ती केली आणि त्या भक्तीमधून त्यांना देवत्व प्राप्त झालं. म्हणून 33 कोटी देवामध्ये त्याची गणना झाली. विठाला जगद्गुरु तुकोबरायची तळमळ आहे, सर्वसामान्य मानवाचा विकास झाला पाहिजे, त्याचा उद्धार झाला पाहिजे. हो, आणि त्याचा उद्धार झाला की माझ्या या असणाऱ्या अंतकरणाच्या असणाऱ्या काया शांत होतील. साधूचा भाव काय असतो, साधूच्या अंतकरणामध्ये असणारे विचार काय असतात, की मानव जातीचा उद्धार झाला पाहिजे, मानवाचा विकास झाला पाहिजे, मानव मात्रेला मी माणूस आहे हे जगण्याचा त्याला अधिकार प्राप्त झाला पाहिजे. मला सांगा, माणसं माणसासारखे दिसतात पण माणसासारखे वागत नाहीत, त्यांना माणसं म्हणता येईल का? हां अहो, माणसासारखे दिसतात हो पण आचरण मात्र पशुचं करतात, मग त्यांना माणसं म्हणून घेता येईल का? माणसं म्हणता येईल का? त्यांना मनुष्य म्हणता येत नाही. हो, मग जगद्गुरु तुकोबरायचं असणारं त्या ठिकाणी म्हणणं आहे, मनुष्यपण होय तरी साधी नारायण. अरे मानवाचा नरदेह तुला प्राप्त झाला, आता तरी तू असणाऱ्या भगवंताची साधना करणं, आता तरी तुझा उद्धार करून घेण्याकरता तू तळमळ करणं. आणि कधी करणार आहे? मेल्यानंतर, मातीत गेल्यानंतर. हेच वय आहे, याच वयानं करता येतं. पण आम्ही काय म्हणतो, जाऊ दे अजून भरपूर वेळ आहे, नंतर बघू ना, पुन्हा बघू ना. हो पुन्हा बघू. मला सांगा, पुन्हा ही पुन्हाच असतं बरं का. आता ह्या वयापासून जर सुरुवात केली, ह्या वयापासून, तर ही फेलच जात नाही गोष्ट. हो, ह्याच्यावर असणारे काय होतात, संस्कार रुजले जातात. हो, आणि ह्याचा विकास होतो, कारण ह्याची बुद्धी आकलन करण्याची असणारी तीव्र शक्ती असते त्याच्याकडे, तीव्र. हो, त्याच्या बुद्धीची धार एवढी असणारी चमकदार असते, एवढी चमकदार असते ना, आणि तीच बुद्धी फक्त या सगळ्या गोष्टीचं आकलन करू शकते. एकदा वय झाल्यानंतर, आता मला सांगा, अशा वयातल्या बाबासारख्या वयातल्या माणसाने आता इथून पुढे पारमार्थ करायचा जर ठरवला तर होईल का पारमार्थ? एकतर कानानं ऐकू येत नाही, हां डोळ्यानं दिसत नाही, हां बरोबर आहे का, हातानं टाळी वाजवता येत नाही, आणि मुखानं देवाचं नीट नाव बी घेता येत नाही. का तर तोंडातले सगळे दात गेलेले असतात, देवाचा नावाचा उच्चारच व्यवस्थित होऊ शकत नाही. मग जोपर्यंत शरीर आम्हाला साथ करतं का, तोपर्यंत आम्ही देवाची भक्ती केली पाहिजे आणि देवाला आपलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हो, आपुला तू एक
देव करून घ्यावा. हो, कारण जर देव आपला केला हो तर शाश्वत सुखाची प्राप्ती होते बरं का. कोणत्या? शाश्वत सुखाची. पण आम्ही शाश्वत सुखाच्या पाठीमागं न धावता आम्ही नासक्या सुखाच्या पाठीमागं पळतो. आमची धावपळ कुठं आहे? हो, प्रपंचामधल्या सुखाकडे आम्ही पळतो. पण प्रपंचामध्ये सुख आहे का? हो, प्रपंच. पण तरीसुद्धा आम्ही तिथं सुखाचा शोध घेतो. जी वस्तूच तिथं नाही हो, ती किती दिवस शोधल्यानंतर सापडेल आपल्याला. हां, हो, असंच कीर्तनामध्ये बोलताना आता ह्या दृष्टांत फार जुना झालेला आहे. हो, पण काही कीर्तनकारांनी असं कीर्तनातून बोलताना सांगितलं, आपली एखादी वस्तू जर हरवली का तर प्रकाशामध्ये शोधावी. आपली वस्तू हरवल्यानंतर अंधारात शोधून सापडेल का? नाही. मग आपण कुठं शोधली पाहिजे? ती उजाडामध्ये शोधली पाहिजे. हो, तसं एक आजीमाईची सुईच हरवली. हो, आणि मग त्यांनी रात्री कीर्तन ऐकलं. हो, आमच्या पोपळे महाराजांनी सांगितलं होतं की आजीमाय हो, हरवलेली वस्तू अंधारात सापडत नसते, मग कुठं? हो, प्रकाशात घुसत असते. मग त्या आजीमाईच्या लक्षात आलं. रात्री पोपळे महाराजांनी असं सांगितलं होतं. हो, मग आजीमाई आल्या हो रस्त्यावरच्या त्या बल्बाच्या खाली सुई हुडकायला. मग आजीमाई सुई हुडकायला लागल्या. दुसरा एक जण माझ्यासारखा गेला. म्हणलं आजीमाई काय हरपले? म्हणल्या सुई. हो, मग मलाही वाटलं आजीमाईला आपण मदत करावी. मी बी त्यांना हुडकू लागायला लागलो. आता मला तरी काय माहिती कुठं हरवली. आजीमाईने सांगितलं सुई हरवली. मला वाटलं इथंच हरवली. दुसरा आला हो, त्याने विचारलं काय हरवलं? काय नाही, आजीमाईची सोय हरवली. ती बी हुडकायला लागायला लागलो. असे 10-5 एक ठिकाणी आले आणि सगळ्यांनी तिथं शोधायला हो, सुई कुठं हरपली. मग सगळ्याच्या शेवटला आलेला ती जरा शहाणा होता. त्यानं म्हणला थांबा आजीबाई, सुई नेमकी पडली कुठं? आजीबाईने सांगितलं, अहो घरामध्ये गुदडी शिवत असताना पडली. कुठं पडली? घरात गुदडी शिवत असताना आतल्या खोलीत पडली. हो, मग आतल्या खोलीमध्ये पडलेली सुई तुमची इथं कशी काय? अहो रात्री सांगितलं ना पोपळे महाराज, हरपलेली गोष्ट उजाडामध्ये शोधावं लागते. हो, मग अशी शोधून मिळेल का? आपलं तसं चाललेलं आहे बरं का. आपलं काय चाललेलं आहे? आपलं तसं चाललेलं आहे. आपण सुखाचा शोध आपला घ्यायचा प्रयत्न चालू आहे. पण आपण कुठं सुख घेतो? सुखाचा शोध कुठं आहे? प्रपंचामध्ये. आता माझी मागच्या 2 वर्षाखाली तिथं बी माझ्या 3 कथा झाल्या. माझी 2 वर्षाखाली लातूरला एका फार्म हाऊसवर कथा होती. आणि ते अशा ठिकाणी होती की त्या कथेच्या ठिकाणापासून 2-2 किलोमीटरवर 4 गावं होती. आणि त्या 4ही गावचे तिथे लोक कथेला येत होते. मग त्याच्यातला एक शेतकरी असं बोलता बोललो की सुख प्रपंचात नाही, सुख परमार्थामध्ये आहे असं बोललो. आणि कथा संपल्यानंतर त्यानं माझी भेट घेतली आवर्जून आणि म्हणला, महाराज तुम्ही मगाशी बोललात ना, मला तुमचं खोटं करायचं आहे. मी म्हणलं हो, जर माझं खोटं झालं तर पुन्हा ते वाक्य मी कधीच माझ्या कीर्तनात आणि कथेत घेणार नाही. काय अडचण नाही. म्हणले उद्या म्हणले तुमची कथा सुरू होण्याच्या आधी 1 तासानं आपल्याकडे या म्हणले. चालतंय, काय अडचण नाही. मग त्याचा नंबर माझ्याकडे, माझा नंबर त्याच्याकडं. हो, मग त्यांनी मला बरोबर 12 वाजता फोन केला. म्हणले महाराज उरकलं? हो आवरलं म्हणलं माझं. मग येता का? म्हणलं हो. गेलो. मग त्यानं मला म्हणला तुमची गाडी तर लावा, माझ्या गाडीमध्ये चला. त्याच्या गाडीमध्ये त्याच्या शेतात नेलं मला. त्यानं काय केलं, 2 एकर ऊस लावला होता. 2 एकर ऊस लावला. ऊस बी चांगला जमत होता. 2-2 कांड्यावर ऊस होता. हो, पण ते ऊस लावताना ऊस ज्यावेळेस त्यानं ती बेनं डोबलं त्यावेळेस त्या दोन्ही सरीच्या मध्ये वरिंबा असतो, बरोबर आहे का? आणि त्या वरिंबेवर त्यानं काय केलं, बटाटे लावले होते. त्या वरिंबेवर बटाटे लावले आणि तिकडे बटाटे लावले आणि इकडे त्यानं लगेच त्या टोमॅटोचं रोप तयार केलं. बटाटे उगून इतकाले आले की ते किती छाटलं आणि त्याला टमाट्याचं कलम केलं. त्यानं 2 एकरमध्ये एकाच वेळेला किती पिकं घेतले? 3 घेतले. ऊसही 2-2 कांडेवर आहे. हो, टमाटे बी लकडले तर चांगले, एवढाली असे चांगले लकडलेत ना टमाटे बी. आणि खाली बी बटाटे असे एवढाली चांगलं जाळलं आणि मला नेलं. म्हणलं महाराज हां बघा, काय म्हणला तुम्ही? प्रपंचामध्ये सुख नाही. बघा 2 एकरमध्ये तुमच्या अंदाजानं माझा ऊस किती टन होईल? मी म्हणलं कमीत कमी हो लय काय नाही पण 150 टनापर्यंत जाईल म्हणलं तुमचा ऊस हा 2 एकरमधला. कारण तिची पोझिशन चांगली होती ना. हो जाईल म्हणलं. आणि म्हणले टमाटे? हो अहो म्हणलं टमाटे आता त्याचं काय मला एवढं ज्ञान नाही म्हणलं, पण ते आता हो ती असणारा म्हणजे त्याची 30 जी मंदी असते ना. हो तर म्हणलं 4-2 लाखापर्यंत जातील तुमचे टोमॅटे बी. हो म्हणले मग हे आमचं खालचे बटाटे म्हणलं ती बी जातील तेवढेपर्यंत. हो मग मला सांगा म्हणले 2 एकरमध्ये हो टमाट्याचं 4 लाख
बटाट्याची 4 लाख हो आणि 150 टनाची किती झाले हो 3,000 रुपये धरून चाला की 4.5 लाख. आता किती झाले सगळे मिळून 12 लाख झाले. बरोबर आहे का. 2 एकर मध्ये 12 महिन्यामध्ये त्यानं किती कमवायला लागला 12.5 लाख रुपये कमवायला लागला. मी म्हणलं खरे म्हणलं माऊली हो माझा शब्द म्हणलं आता चुकीचा गेला पण हा मे बी पण ज्या दिवशी तुमची पट्टी तुमच्या घरात घेऊन येताल त्या दिवशी मला आकडा सांगा मग सुख आहे हो आणि खर्च बी सांगा म्हणलं बरं का. तुमचा झालेला खर्च सांगा आणि तुमच्या पट्टीचा आकडा सांगा दोन्हीची बेरीज करा हो वजाबाकी करा आणि शिल्लक किती राहते ते मला सांगा मग त्याच्यावर तुमचं आमचं ठरल म्हणलं काय करायची ती. ठीक आहे. आणि तिथली कथा झाली आणि 15 दिवसानंतर आपेगावला आलो आणि आपेगावच्या कथेमध्ये 3रा दिवस होता माझा. आला मला त्याचा फोन. म्हणला महाराज तुमचंच खरं झालं की. मी म्हणलं कसं काय. अहो म्हणला परवा म्हणला ते थोडं भुरभुर पडलं ना म्हणला आणि त्याच्यामध्ये म्हणला त्या टोमॅटोवर मला सगळा करपा पडला सगळे टोमॅटे इजळून गेले म्हणला सगळे गळून पडले. बरं जाऊ द्या म्हणलं टोमॅटे इजळून गेले बटाटे चांगले असतील ना. अहो कशाचे बटाटे चांगले त्याला खोडकिडा लागला बटाट्याला खोडकिडा लागला. ठीक आहे म्हणलं बटाट्याला खोडकिडा लागला टोमॅटे इजळून गेले म्हणलं ऊस तर जोमात असेल कशाचा ऊस जोमात त्याच्यावर लुकरी मावा पडला. विठाला हो मग मला सांगा सुख आहे हो आम्ही शोधतो कुठं तिथं हो, संसार दुःख मूळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस आणि आम्ही तिथं सुख शोधतो. पण तुकाराम महाराज म्हणतात अरे तिथं सुखच नाही हो संसार हा फक्त दुःखानं ठासून भरलेला आहे. त्या संसारात दुःख किती ठासून भरलेले हो. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. केवढं मोठं दुःख आहे पण तरी सुद्धा आम्ही एवढुशा सुखा करता एवढं मोठं दुःख सहन करतो इतक्याशा सुखा करता हो. मग मला सांगा या परमार्थामध्ये आल्यानंतर सुखाची प्राप्ती होईल का प्रपंचमध्ये आम्ही प्रपंच मोठा केल्यानंतर आम्हाला सुखाची प्राप्ती होईल. किती प्रपंच केल्यानंतर प्रपंच पूर्ण होईल आणि किती परमार्थ केल्यानंतर परमार्थ पूर्ण होईल महाराज. हां मला सांगा तुम्ही किती आयुष्य नाही तुम्हीच काय हो हो. माझ्या आजोबानं प्रपंच केला बापानं केला आता मी माझा सुद्धा आता संपत आला माझे पूर आता प्रपंच तरी आमचा प्रपंच पूर्ण अजून बी झालेला नाही हो. अजून आमचा प्रपंच पूर्ण झालेला नाही का तर पहिला मजला बांधला दुसरीची चाल सोडली दुसरा बांधला तिसरीची चाल सोडली. अहो कुठवरही बांधले तरी चाल सुटतच नाही आमची चालच सुटत नाही ना हो. किती मजले बांधले चाल सुटल. अहो आयुष्यभर मजले बांधत राहा चाल सुटत आणि जो पूर्ण होत नाही त्याचं नाव प्रपंच आहे. विठाला विठाला मग सुखाचा पत्ता आम्हाला जगद्गुरु तुकोबाराने सांगितला अहो सुख तिथं नाही सुख इथं आहे हो. आणि ते सुख तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुमच्याकरता इतका सोपा मार्ग केलेला आहे अभंगाचं. मोडोनिया वाटा मोडोनिया वाटा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुसर केला राज
मधुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. हो, हे सगळं असणारा, हो, जितक्या सूक्ष्म असणाऱ्या वाटा होत्या का सगळ्या मोडीत काढल्या ह्याने, सगळ्या मोडीत काढल्या. हो, आणि असा राजमार्ग तयार केला की त्या राजमार्गावरून कुणालाही जाता यावा असा राजमार्ग. कोणता राजमार्ग? एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता. हो, ही नाम साधना ही राजमार्ग आहे, ही कुणाला करता येतो. हो, आता मला सांगा, सत्ययुगामधला असणारा परमार्थ लक्षात घ्या, त्रेतायुगामधला परमार्थ लक्षात घ्या, दोफार युगामधला परमार्थ लक्षात घ्या. त्या काळामध्ये परमार्थ असा नव्हता. त्या काळामधला परमार्थ कोणता होता? त्या काळामध्ये, हो, निर्मनुष्याच्या ठिकाणी योग साधनेला बसायचं आणि 12 वर्षाची तपसाधना करायची. 12 वर्ष तप पूर्ण झाल्यानंतर त्याचे एक तप पूर्ण होत होतं आणि एक तप पूर्ण झाल्यानंतर त्याला पुण्याची प्राप्ती होत होती. हो, पण आता अहो एका वेळेला आमच्या मुखातून एकदा नाम भगवंताचं आलं ना तर एक यज्ञाचं पुण्य आम्हाला, आपलं कोटी यज्ञाचं पुण्य आमच्या पदरामध्ये पडतं. ही ताकद कशात आहे? नामसाधनेमध्ये आहे. हो, आणि तीसुद्धा, हो, त्याच्याकरता कुठला अट्टास करायची नाही बरं का गरज. नामसाधना इतकी सोपी आहे, इतकी सोपी आहे. हो, कारण अंथरुणामध्ये, हो, झोपीतून उठून अंथरुणामध्ये बसल्या बसल्यासुद्धा ती साधना करता येते. त्याच्याकरता कुठलंही सवळं करायची गरज नाही. हो, आंघोळ न करावे, तोंड न धुवावे, न लगे आंघोळ तोंड न धुवावे. बरोबर आहे का? हो, कारण त्याच्याकरता कुठलं सवळंच करायची गरज नाही. नामसाधना ज्या वेळेला तुम्ही करत बसता का त्यावेळेला तुम्हाला कुठल्या सवळ्याची गरज नाही. तुम्ही बसल्या बसल्या नामसाधना करा. हो, आणि माता माऊल्यांना हात जोडून विनंती करतो, तुम्ही, हो, उगं हिचं तिचं उगं धुणं धुत बसण्यापेक्षा, आता तुम्ही धुत नसताल पण हिचं तिचं उगं धुणं धुत बसण्यापेक्षा उगं नामाचं, हो, वैभव वाढवा, नाम भक्ती करा. आणि नाम भक्ती करत करत तुमचं कुठलंही कर्म असू द्या, कुठलंही कर्म, हो, मग शेतातलं असेल, घरातलं असेल, स्वयंपाक बनवायचा असेल, साफसफाईचं असेल, कपडे धुवायचं असेल, कुठलंही कर्म असू द्या, हे कुठलंही कर्म करताना जर तुम्ही देवाचं नाम घेत घेत जर तुम्ही असणारं ते कर्म केलं ना तर ती एकतर तुम्हाला नाम साधनेची असणारी शक्ती प्राप्त होते. आणि प्रसाद, नामाच्या साधनेमधून जो बनवलेला प्रसाद आहे का त्याचं नाव प्रसाद आहे बरं का. तो प्रसाद तयार होईल आणि खाणारा प्रसादिक बनतो. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता. मोडून या वाठा सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. हो, जगद्गुरु तुकोबारायांनी किंवा इतर कुठल्याही साधूचा विचार करा, आमच्याकरता इतका परमार्थ त्यांनी सोपा करून ठेवला, इतका सोपा करून ठेवला. कारण त्यांनी आम्हाला घालून दिलेली जी परंपरा आहे ती आमच्याकरता इतकी सोपी आहे. हो, जुन्या काळामध्ये साधना करावी लागायची बरं का. तपसाधना करताना समाधी, वज्रासन घालायचं, समाधीला बसायचं, हां, आणि कुंडलिनी शक्ती जागी करायची. कुंडलिनी शक्ती काय करायचं? जागी करायची. ती कुंडलिनी जी आहे का, हो, तिनं पालतं तोंड घालून झोपलेली, तिचं पालतं तोंड सवास करण्याकरता आम्हाला ही साधना करायची. ही सोपं आहे का? एवढं इतकं सोपं नाही. कारण ज्याला समाधी साधता आली बरं का, ज्याला समाधी साधता आली, चांगदेवानं समाधी साधली बरं का. हो, कारण या कलियुगामध्ये चांगदेवासारखा 1400 वर्षे जगणारा महात्मा दुसरा कोणीच नाही. चांगदेवाने अशी भक्ती केली होती की चांगदेवाला आपला मृत्यू माहिती होता, मी आता मरणार आहे. हो, आणि मरण जवळ आलं की त्यांनी समाधी लावायची. 100 वर्ष झालं की त्यांनी समाधी लावायची आणि समाधी लावली की समाधी 1 वर्षभर समाधी चालायची त्यांची. आणि ती समाधी वर्षभर चालताना आपला जो आत्मा आहे तो ब्रह्मांडाच्या ठिकाणी नेऊन ठेवायचा. ही जी संजीवन समाधी घेतात का, हो, ही वज्रासन घालतात
आणि ज्यावेळेस वज्रासन घातलं जातं का, तो आत्मा ब्रह्मांडाच्या ठिकाणी नेऊन ठेवला असतो. आज बी मी खोटं बोलणार नाही, आज बी तुम्ही ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीची शिळा उघडा, आज बी उघडा, आणि माऊलीच्या डोक्यावर तुम्ही लोण्याचा गोळा ठेवा. माऊलीच्या डोक्यावर जर तुम्ही लोण्याचा गोळा ठेवला ना, तर तो वितळेल, वितळेल. कारण जो संजीवन समाधी घेतलेला महात्मा आहे का, तो इथून उडी, म्हणून त्याला संजीवन असं म्हटलं. संजीवन म्हणजे तो आजही जिवंत आहे. हो, संजीवनीचा अर्थ काय आहे? आज बी तो जिवंत आहे. आज बी ज्ञानेश्वर माऊली आमच्या बरोबर आहेत, आज बी बरोबर आहेत, आज बी ज्ञानेश्वर. आणि जर बरोबर नसते तर 350 वर्षानंतर ज्ञानेश्वर माऊली नाथ महाराजांच्या स्वप्नात गेलेच. 350 वर्षे समाधी घेतल्यानंतर 350 वर्षे उलटून गेले आणि नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले आणि नाथाला सांगितलं, नाथा, अजान वृक्षाची मुळे माझ्या कंठाला दाटू लागलेली आहे, तेवढी काढा. तोपर्यंत ज्ञानेश्वर माऊलीची समाधी कुणालाच माहिती नव्हती. हो, स्वप्नात आलेल्या ज्ञानेश्वर माऊलीने नाथ महाराजांना असा दृष्टांत दिला आणि नाथ बाबा पैठणहून आळंदीला गेले आणि आळंदीला जाऊन त्यांनी समाधी असणारी शोधून काढली आणि समाधी शोधली, समाधीची शिळा उघडली आणि खरोखरच ज्ञानेश्वर माऊलीच्या कंठाला असणारी ती अजान वृक्षाची मुळे असणारी दाटत होती, कंठ दाबल्या जात होता आणि ती अजान वृक्षाची मुळे कट करून हो ज्ञानेश्वर माऊलीचा कंठ मोकळा केला. हो, ज्ञानेश्वर माऊली आजही आमच्याबरोबर आहेत. आज बी त्यांच्या डोक्यावर तुम्ही लोण्याचा गोळा ठेवा. हो, गजानन बाबाच्या डोक्यावर लोण्याचा गोळा ठेवा. आज बी तुम्हाला त्यांचा तो वितळल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्यांना संजीवन समाधी असं म्हटलेलं आहे. असे बरेच महात्मे असणारे संजीवन समाधी घेतलेले आहेत. ह्यांचा अधिकार तो होता, तो अधिकार होता. मग त्या अधिकारामुळं त्यांना समाधी साधता आली. आम्हाला तो असणारा समाधी साधण्याचा अधिकार आहे का? आम्ही साधू शकू का? नाही. मग समाधी सुखापेक्षा सुद्धा हो हे नामभक्तीचं सुख सर्वश्रेष्ठ आणि कोणालाही करता येणार आहे. म्हणून आम्ही असणारी नामभक्ती अंतकरणातल्या प्रेमयुक्त भावानं केली पाहिजे. पण ते नाम घेताना सुद्धा, ते नाम घेताना कसं घ्यावा, कुणाच्या सानिध्यामध्ये, कुठल्या संगतीमध्ये घेतलं पाहिजे, अभंगाचं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग 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 श्रुती टाळ घोष, हो लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, 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 सेऊ ब्रह्मरस आवडीने, सेऊ ब्रह्मरस आवडीने, सेऊ ब्रह्मरस आवडीने, मोडोनिया वाटा सूक्ष्म मधुर, मोडोनिया वाटा सूक्ष्म मधुर, मोडोनिया वाटा सूक्ष्म मधुर, मोडोनिया वाटा सूक्ष्म मधुर, देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, देव
श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने. हो, आम्हाला ते पुण्य जर प्राप्त करून घ्यावं असं वाटत असेल ना, देवाची साधना, देवाचं भजन, हो, पण त्याला कुठल्या साध्याची साधना आम्हाला प्राप्त झाली पाहिजे बरं का. हो, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, हो, या तिन्हीचा जर संगम, ही नाही बरं का. हां, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, हो, या तिन्हीचं. कारण हे तीन, हे काय आहे, सत्वगुणी आहे बरं का. हो, मृदंग श्रुती आणि टाळ ह्याला काय म्हणायचं, सत्वगुणी वाद्य आहे. हो, प्रभू रामचंद्र सीता आईसाहेब एकदा वनवासामध्ये असताना एका शिळेवर बसले बरं का, एका शिळेवर. आणि शिळेवर बसल्यानंतर बरेच मुंगळे पडून समोरून जात होते. त्याच्यातला एक मुंगळा दुसऱ्या मुंगळाच्या पाठीवर बसलेला होता. आणि तो मुंगळा समोरून गेला आणि प्रभू रामचंद्र नुसतं गालामध्ये स्मित हसले, स्मित हसले. आणि तेवढं स्मित हास्य केलेलं प्रभू रामचंद्राचं सीता आईसाहेबांनी पाहिलं आणि विचारलं, मालक खरं सांगा बरं, तुम्ही का हसलात, तुम्ही का हसलात सांगा बरं. हो, प्रभू रामचंद्र म्हणले, काही नाही सीता, सहज हसलो. नाही म्हणले. हो, शहाणे माणसं उगच विनाकारण कशाला बी हसत नसतात. हो, मूर्ख कशाला बी हसतील पण शहाणे हसत नसतात. हो, मग तुम्ही काय राम्या गडीत का उगच हसायला. नाही नाही, तुम्ही शहाणेत, खरंच सांगा बरं का हसलात. हो म्हणजे सीता, मी जे हसलो का. हो, आता बरेच मुंगळे आपल्या समोरून गेले, त्याच्यातला एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चालला होता. हो, मग त्याच्यात नवल काय, हसण्यासारखं काय. असं मी बऱ्याच वेळेला बघितलं, एक मुंगळा दुसऱ्याच्या पाठीवर बसून चाललेला मी लय वेळेस बघितलं. हो हो, तू लय वेळेस बघितलं, मी आत्ता बघितलं म्हणून हसलो. मग त्याच्यात हसण्यासारखं काय. अगं हसण्यासारखं आहे म्हणून तर बोललो ना, मग सांगा ना. अहो का हसला सांगा, तर सांगा. असं म्हणल्यानंतर सीता, तो पाठीवर बसलेला जो मुंगळा होता ना, तो मुंगळा गेली 7 जन्म इंद्र होता. कोण होता तो, 7 जन्म इंद्र होता. आली का ज्ञानी बोलायची ओवी. हो, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. हो, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. इंद्र जरी असला तरी मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो. आणि कुणाच्या जन्माला आला, मुंगळ्याच्या पोटाला तो जन्माला आला. हो, म्हणून आम्ही पुण्यकर्म करत असताना आमच्या वाट्याला अर्चिरा मार्ग यावा, याच उद्देशाने आम्ही पुण्यकर्म केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, हे जर पुण्य तुम्हाला अपेक्षित असेल तर त्याच्यापेक्षा वेगळं काहीच करायची गरज नाही. हो, त्याच्याकरता फक्त देवाचं शुद्ध भावानं नामच घ्यायचं. विठोबार याच असणाऱ्या ब्रह्मनाथामधून भगवान आपला करण्याचं काम करा. आवडीनं प्रेमानं त्याचं फक्त नाम घ्या. आणि त्या नामाच्या साधनेमधून या जन्म मृत्यूवर असणाऱ्या या ठिकाणी काय करा, विजय प्राप्त करा. या षडविकाराचा नाश करा, पंचविषयाला संपवून टाका. आणि हे जर करायचं असेल, किती जरी पाप तुमच्या पदरामध्ये असलं, हो, पाठीमागचं संचित कर्म जरी तुमच्या पदरामध्ये असलं, तर या सगळ्या पापाचा नाश करण्याची ताकद या साधनेमध्ये आहे, याच साधनेमध्ये आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका मने महा पातळे पतित, तुका मने महा पातळे पतित,
एका म्हणे महान पातके पतेत होती जीवनमुक्त हेळा मात्रे म्हणजे हो अगदी क्षणामध्ये असतो. हो, किती महापातकेचा सुद्धा काय होतो नाश होतो. किती अगदी एका निमिषामध्ये हे पाप. हो पण कोणत्या साधनेमुळं. एक गावे आम्ही विठोबाचे नाव अनेकापे काम नाही आता. हो असं नाम अंतकरणातल्या प्रेमानं. हो देव तुमच्या नुसत्या नामाला बी असणार, तुमच्या प्रेमाला तो उभं केलाय. जर प्रेम त्या नामाच्या पाठीमागे असेल ना तर त्या प्रेमाची ताकद नामाला प्राप्त होते आणि मग त्या नामामधलं सामर्थ्य बलवान बनतं. आणि एकदा ते बलवान बनलेलं नाम या महापापाचा सुद्धा काय करतो तो नाश करतो. ही ताकद कशात आहे. हो पण किती पाप. अहो किती पाप असू द्या का आपण हिथं आलेले कुणीच पापी नाहीत. कारण जो पापी का त्या पाप्याला ती पापच इथपर्यंत येऊ देत. म्हणून इथं आलेले सगळे पुण्यवान आहेत. हो पण थोडी पापाची तुम्हाला व्याख्या सांगतो. जी पापी असतात का हो कुणीतरी सांगितलं अहो चला कीर्तनाला. हो मग कुणीतरी बळच आणलेलं असतं. त्याला बळ आणलं पण ती पुढे पुढे येतच नाही. ती लांब कुठंतरी बसणार पडक्या भितडापासून. मागच्या कडाला पडक्या भितडाला चिटकून बसणार आणि बसणार. हो आणि पहिल्याच प्रस्तावनाला झोपणार. आणि बरं झोप एका प्रकारची का बऱ्याच प्रकारच्या झोपी. काही जणाला लोटांगणी झोप, काही जणाला चक्री झोप येते. हो काही जणाची डोळे वटारी आणि काही जणाची तोंडवासी. अशा बऱ्याच झोपीचे प्रकार आहेत. हां हो जर लोटांगणी झोप कशाला म्हणायचं. हो सकाळी हॉलमध्ये इकडच्या कडीला झोपला का सकाळी तिकडच्या कडीला. हो चक्री झोप. हो झोपताना दक्षिणेकडे जर उसा असलं सकाळी उठताना. हो काही जण झोपलेले असतात गरक. हो चांगले हो पण टका बघतात डोळे उघडेच. त्याला काय म्हणायचं डोळे वाटारी झोप. आणि काही जण झोपी जातात पण तोंड तशी त्याला तोंडवाशी झोप लागली. भितडाच्या कडीला बसलं पडक्या भितडाच्या कडीला बसलं बसल्या टेकलं भितडाला आणि ती शिपूट हलवीत आलं. गेलं निघून ती. हो त्याने त्याचं काम केलं गेलं निघून. आणि कीर्तनाची आरती झाली. चला उठा चला आणि सगळे लोक उठले. ए राम उठा. उठलं आता ती सगळं त्याचं नरसाळ गच्च भरलेलं. उठा म्हणल्याबरोबर ती सगळंच गिळून टाकलं 2-4 घोटात. आणि पण वाटेने जाताना लोक काय कीर्तन गोड होतं राव. काय येडे माणसं आहेत राव. काय सगळेच गोड म्हणते. मला तुरटच लागलं. ह्याला तुरट लागल तर गोड लागल का पाप. हे पाप त्याला इथं येऊ देत नाही. आणि इथं आल्याबरोबर ते झोपी का जातात बरं का. खरं सांगू तुम्हाला कीर्तनामध्येच का झोप येते. बरेच लोकांना कीर्तनात झोप येते. आणि बरेच लोक हो कीर्तनात झोप येते म्हणूनच कीर्तनात येते. घरी गोळ्या खाऊन बी झोप येते. पण कीर्तनात आलं महाराजाच्या प्रस्तावनेच्या आधी तर पहिली झोप झाली. गोळीची सुद्धा गरज नाही. मस्त झोप येते तर पुढे बसल्या. म्हणून माणसं कीर्तनाला काही येतात. आता इथं कुणी झोपलेलं नाही. कारण मी सगळ्याच्या तोंडाकडे सारखं बघतोय कुणीच झोपलेलं नाही. कुणीच पाप नीट पाडलेली नाही बरं का. आता इकडे काय मला माहीत नाही चालतंय ती. कारण ती माझ्या थोडंसं बाजूलाच आहे जरा. हो आणि वल सावलीला बसले त्याच्यामुळे झोपलेत का जागेत दिसतच नाही. पण तसं कुणी झोपलेलं नाही कारण सगळे जागेत हसले तिकडं. हो पण झोप काही ती कीर्तनामध्ये त्याचं कारण आहे बरं का. एक तर पाप असतं बरं का. पाप असतं. आणि ही झोप येते कशामुळे. प्रभू रामचंद्राने कुंभकर्णाचा वध केला आणि कुंभकर्ण मेल्यानंतर त्या झोपीनं प्रभू रामचंद्राला शरणागती गेली. आणि तिनं सांगितले आता मालक आता ह्याला तर मारला आता मी कुठं जाऊ. मग प्रभू रामचंद्राने सांगितलं तू म्हणले कथा कीर्तनाला जा. कथा कीर्तनाला जा. मला सांगा देव तिला तमाशाला जात नाही म्हणते
केलं का? मग मला सांगा, तमाशामध्ये कोणाला झोप आली तुम्ही बघितले का तुमच्या शेजारी बसलेला? बरं तुम्हाला कशाला विचारू, तुम्ही कोणी तमाशाला जातच नाही. झोप तमाशेत जात नाही का? ती खानदानी, कळलं ना माझं बोलणं? ती खानदानी, ती काय आयरी गैरी नाही. हा, तमाशाला आणि पिक्चरला जायला हो, ती झोप इथंच येते. कुठं? कथेला आणि कीर्तनालाच येते का? खानदानी. आणि आल्यावरती पदरच, बरोबर आहे का? खानदानी इथं येतच नाही ती. म्हणून बरं, झोप येते ती फक्त पाप आणते ती. मग असे पापी लोक, पण त्या पापी लोकांना सुद्धा वाटतं किंवा मी करतो ती पाप आहे. नाही नाही, मला सांगा, पाप कर्म करणाऱ्या माणसाला मी करतो ती पाप आहे असं वाटत नाही का? वाटतं. वाटतं. तुमचा सप्ताह काल सुरू झाला आणि योगायोगानं समजा बरं का, आता यावर्षी समजा तुमच्या सप्त्याला गुरुवार आला सुरुवात करायला, योगायोगाने एका दिवशी रविवारी आला, रविवारी आला बरं का, आणि रविवारी सप्ताहाची सुरुवात. आणि त्या सप्त्याच्या सुरुवातीला हो सकाळी कलश पूजनाची तुमची धावपळ चालू आहे. आणि तेवढ्यामध्ये तालुक्याच्या तहसीलदारची गाडी मंदिरापासून चालली हो. आणि नेमकं त्या दिवशी रविवारची सुट्टी होती. मग आपल्याला सगळं वाटतं वा 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 वा, आपल्या तालुक्याचे तहसीलदार आले, बरं झालं म्हणले हो, आपलं निमंत्रण नसताना पण आलेत गडनो. मग 10-5 गावातले काही कारभारी तिथं गेले आणि साहेबाची गाडी अडवली. हा साहेब, बरं झालं तुम्ही आलात, आमच्या गावातल्या सुप्ताहाची हो आज सुरुवात आहे आणि तुमच्या हातानं कलश पूजन व्हावा अशी आमची अपेक्षा आहे, असं आम्हाला वाटतं, तर चला बरं तेवढं तुमच्या हातानं कलश पूजन करा. असं म्हणल्यावर हो त्या तहसीलदार साहेबांनी सांगितलं, खरंय पण आज नाही का, आज सुट्टी होती आणि थोडं येडं वाकडं, थोडं येडं वाकडं कळतंय ना. आल्यानंतर हो येडं वाकडं केलंय, कसं यावं, आम्ही पाप केलंय ना, कसं यावं एवढं कळतंय तरी माणसं पाप करतात, कळतंय तरी पाप करतात. म्हणून अर्जुनाचा प्रश्न आहे देवाला, हो अतकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः. अर्जुनाने काय प्रश्न केला की हे देवा, अरे पाप कर्म हे कळत असून सुद्धा हे पाप आहे, एवढं कळत असून सुद्धा हे पाप करतात कुणाच्या अधिकाराने? हे कोण त्यांना पाप कर्म करण्याकरता प्रावृत्त करतं? त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, काम यस्य क्रोध यस्य रजगुण समुद्भवः. अर्जुना, रजगुणापासून निर्माण झालेले हे जे षडविकार आहेत ना, हेच त्याला पाप कर्म करण्याकरता प्रावृत्त करतात. म्हणून ह्या षडविकाराचा जर नाश व्हावा असं वाटत असेल ना, तर भगवंताचं नाम घ्या. भगवंताच्या नामाची ताकद एवढी आहे की हे षडविकार संपून टाकण्याची ताकद त्याच्या नामामध्ये आहे. म्हणून आम्ही नाम घेतलं पाहिजे. हे पाप आम्हाला जर संपवा असं वाटतं का, तर आम्ही त्या देवाचं नाम घेतलं ना, तर सगळ्या पापाचा महापाप सुद्धा संपतं. काय महापाप सुद्धा संपतं. गवताच्या गंजीला हो किती काडी पिटीचे बॉक्स आणू लागते. एकच काडी वाजली, हजारो गवताच्या गंजी एकच काडी जाळून टाकते ना हो. मग आमच्या भगवंताचं एक नाम अंतकरणातल्या प्रेमानं जर घेतलं ना, तर अख्ख्या जन्माच्या पापाचा नाश करते हो. मग संचित असू द्या, प्रारब्धातला असू द्या, किंवा चालू कुठलेही पाप असू द्या, त्या सगळ्या पापाचा संचित कर्म, प्रारब्ध कर्म हे कुठलंही पाप असलं तरी त्याला संपून टाकतंय. पण त्या पापाची ताकद पुण्यापेक्षा जास्त आहे. पापाची ताकद काय आहे? पुण्यापेक्षा जास्त आहे हो. आमच्या धर्मामध्ये 6 शास्त्र सांगितले, त्याच्यामध्ये हो एक पाखंडी नावाचं शास्त्र आहे, ती सगळ्यापेक्षा बलवान आहे. या 5पेक्षा सुद्धा ती बलवान आहे हो. त्याला कुठलाही प्रश्न हो त्याचा प्रश्न संपत, तुम्ही किती उत्तरं देत बसा, त्याचं नाव पाखंडी, आणि ते पाखंडी शास्त्र आहे हो. असं पापाची ताकद मोठी. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची सुद्धा व्याख्या केली आहे हो. हे पाप हो कशाला म्हणतात पाप, आणि पापाला काय म्हणतात हो, पापाची व्याख्या काय असते ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली ना. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, जैसे चरणे शिळियाचे का धावणे वारियाचे,
जाळणे आगीचे भलते उते किंभौना सुनी स्वयर आचरती ते आसुर सत्तेशी वयर सदाची तया हे भजन मार्गाचे हे 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 ज्ञाननिधीचे भुजंग भजन मार्गाचे ते मांग हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयादऱ्यांचे ते वाघ भजन मार्गाचे ते मांग मारकजे हे जळेविना बुडविते आगीविना जाळीते न बोलता कवळीते प्राणियाते ही ताकद कुणाची आहे? पापाची आहे. मग हे इतकं बी पाप असलं ना हे संपवण्याकरता साधू संतांनी स्वतः किती दुःख भोगलं हो, त्रास भोगला. काही वेळेला या पाप्याचा मार सुद्धा खाल्ला त्यांनी, काही वेळेला मार सुद्धा खाल्ला, पण त्यांचं पाप बुडापासून संपवायचं ठरवलं. बुडापासून हो, म्हणूनच ते बुडापासून संपवायचं होतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे खळाची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हो हे पाप हो संपलं पाहिजे. हो ते पापी सगळे मरो असं म्हणले का? नाही. हो त्याच्यातला तो पाप नावाचा जो गुण आहे का, हो जो दोष आहे का, तो दोष असणारा जाऊ, हाच उद्देश असणारा त्यांचा. म्हणून साधू वरवरची मलमपट्टी कधी करत नाहीत. वरवरची मलमपट्टी करत नाहीत का? त्या रोगाच्या मुळाला जातात बरं का. त्या रोगाच्या मुळाला जातात आणि त्याचा रोग नाहीसा करतात. त्याचा रोग नाहीसा करण्याकरता हो काय करतात? हो जैसी वरी वरी पालवी खुडी जे मुळी उदक घाली जे कैसेने नाशू निपजे तया वृक्षा. मला सांगा एखादा वृक्ष आहे आणि तो संपवायचा आहे, नुसते वरचे वरचे शेंडे त्याचे तोडायचे आणि रोज त्याच्या बुडाला पाणी घाल खत घाल, ती वाळल का झाड? वाळणार नाही. हो कारण ती वरी वाढायचं बंद होईल पण आडवेने अंगे फाके. हो त्याचा डेरा बनल, वरी वाढायचं. म्हणून साधूने आमच्या सांगितलं काय करा, ते मुळासहित संपवलं पाहिजे. हो मग मुळासहित संपवण्याकरता कोणती साधना आहे? भगवंताच्या नामाची साधना आहे. आणि ती साधना जर आम्ही केली ना तर त्या सगळ्या पापाचा काय होतो? नाश होतो. मग ही शक्ती आम्हाला कुणाच्या माध्यमातून आली? साधूच्या माध्यमातून आली. मग साधूचे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत. मग एकदा त्या साधूचं भजन ज्ञानेश्वरा